हॅलो गाईज, मी आता पिंपलोलीशी बानकोटला चाललेलो आहे आपल्या बाईकनी. ही आपली बाईक. दौऱ्यातला आपल्या सामने आलेली आहे लाल परी. आता पिंपलोलीशी निघलो आहे कुमलाशी मंडणगड आणि मंडणगडशी 32 किलोमीटर आपला बानकोट. चला आपलं सफर चालू करूया. आपल्या 1 घंट्याचा सफर आहे. आपण दाखव मंडणगडशी बानकोट पावचा व्ह्यू काय तो कोकणाचा व्ह्यू. आणि पावसाचा टाइम आहे. पावसातला ते व्ह्यू मॉप जबरदस्त असतात आपल्या कोकणात. आपल्या चॅनलवर नवीन असल्या होते आपल्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नको. का की बेसचे कोकणाचे व्हिडिओ बघायचे असले ते आपल्या चॅनलला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला मग निघूया, आपलं सफर चालू करूया बिस्मिल्ला बोलून. काय ही आपल्या पिंपलोलीची नदी. पिंपलोली आणि कुमलाच्या मंदी पडते. 2 दिवस पहिले या नदीला आहे ना फुल पाणी होता. आहे ना हातपात पुरा टच झालेला होता. एक छोटीशी रील आपण टाकल्या होत्या. आणि ह्यो रोड जाते सरळ आहे ना पिंपलोली लाटवण वलवता लाटवण आणि महाड साईडला हे रोड जाते. पण चावी लाव. आणि आता आपलं सफर चालू करू. काय आहे ना ही मराठी स्कूल आहे. कुमलाशी खालती उतरला ना पिंपलोली रोडला काय आहे ही मराठी स्कूल. आता आपण आहे ना तो टर्न आहे. हे टर्न मारल्या का वरती येते कुमला. आपण या कुमल्यातला आता जातो का की आपल्याला जायचं आहे ते आपल्याला कुमला करायला लागेल. हे आयला आहे कुमला. काय आता पोचलेलो आहे ना मी कुमल्यातला. आणि कुमल्यातला आहेत ना आपले दोस्त मिळलेले आहेत. आपण सौदीला होत्या आणि त्या टिकटॉक जरिये आहे ना आपल्याला आपले दोस्त मिळलेले आहेत. टिकटॉकवर मुलाखत झाली होती. अस्सलाम वालेकुम. काय बात खबर. काय नाव आपला. माझं नाव तन्वीर. तन्वीर भाई काय बात खबर तुमची. कवा आयल्या कवा भेटशी. 15 दिवस जायले. हा पावसातला आयल्या वा. काय करायचं सुट्टी तशी मिळते ना आपल्याला तशी यायला लागतं. किती मजा घेता पावसाची. पाऊस जैसा पडता तसा मजा घेत जातो. किती वर्षांनी आयल्या पावसात. 2 वर्ष नाही. 2 वर्षांनी. हा बघा तन्वीर भाई आपली मजा घेतात पावसाची. तन्वीर भाई आपले कुमल्याचेच आहेत. आपले तन्वीर भाई होते आणि हा आहे कुमला. आपल्या तन्वीर भाईचं गाव एक खूबसूरत आपला कोकणाचं गाव. बघा हे कुमल्यातला आहे ना चिकनचं दुकान आहे. आणि कुमला आहे मेडिकल छोटासा. आणि हे छोटे छोटे दुकान कुमल्याचे. कुमल्यातला आल्यावर ही बस आलेली आहे दापोली मुंबई स्लीपर बस. चला आपण आता तन्वीरबाई सोबत जाऊ. तन्वीरबाईच्या घरात ते गेलेत. पुढे आपण निघूया. ते ना कुमला वल्यातला म्हणजे मुस्लिम गावातलं शेडलं आहे. तेव्हा का माशाल्ला गाव कुमल्याचं. तिन्ही घरा आजूबाजूची सगळी. या घरांच्या मनशी ह्यो रोड निघलो. किती खूपसूरत. आपण आहे ना आता तन्वीरबाईने बोलले चला घरा जाऊ. पण तन्वीरबाईच्या घरा आला आणि माशाल्ला ही बघा कुमल्याची मस्जिद. एक खूबसूरतशी मस्जिद कुमल्याची माशाल्ला. आणि बघा हे गाव आहे कुमल्याचं. आणि या घरांच्या मनशी माशाल्ला काय खूबसूरत रोड बनवलेलं आहे बघा. चला जाऊया आपण तन्वीरबाई सोबत. काय नेतो तन्वीरबाई आपल्याला. चला तन्वीरबाईच्या घरा जाऊ आपण. बघा हे गाव आपलं कोकणाचं. हे बघा आणि माशाल्ला तन्वीरबाईचं घर आहेत ना नवीन घर बांधतायत. हे बघा घराची तयारी चाललेली आहे तन्वीरबाईच्या. काय आपण आहे ना कुमल्या गावातलं शिरलेले आहो. आणि हे बघा हे आपण आता चाललेले आहो. कुमल्याची नदी आहे त्या साईडला आपण चाललेले आहो. थोडं रोड आहे खराब. त्या घराची कामं चाललेली आहेत. गाईज आपण आहो ना कुमला गावातला आहो. आणि कुमल्या गावाची आहे ना छोटीशी नदी. हे बघा आहे आपलं तन्वीरबाई बोलतात मगरी असतात मगर. पण आता काय आपल्याला दिसत नाही. ही नदी एकदम छोटीशी. आणि ह्यो रस्तो येतो जसे आपण आलेले आहो. आणि ही बघा हे आहेत ना झाडं आहेत लावलेली ह्या भीतींच्यातला. हे बघा काजूची झाडं. आणि काहीसं कोकणातला आहे. कोकणातला असल्यानंतर आहे ना हे पावसाची हे बेसचे व्ह्यू बघायला मिळतात. आणि ही झाडं काजूची झाडं आहेत. गाईज ही बघा कुमल्याची प्रायमरी स्कूल आहे छोटीशी. हो गाव कुमल्याचं.
हो ना. गाईज हे बघा, ह्या गाव आहे. माशाल्लाह घरं आहेत कोकणाची, आपल्या कुंबल्या गावाची. गाईज मी आता मंडंगर फाट्यावर पोचलो आहे. कारण की आपण जे आयल्या कोंबल्याशी निघले आहो, पण जो पाऊस मिळलो ना मजबूत, का आपल्याला घाटातला आहे ना त्या व्हिडिओज करायला मिळलो ना. की आवरो पाऊस आता मंडणगडला आहे. जस्ट आपण आता थोपलेले आहो मंडणगडच्या फाट्यावर. हे बघा, ह्या रोडाने आपण आले आहो आणि आता आपल्याला ह्या साईडला सरळ जायचं आहे. इकडे गेले आहो तर महाप्रोल. आणि पाऊस बघा, पाऊस आत्ता आहे का की सुभाषी पाऊस ना होतो, आत्ता थोडं पाऊस पडते. आणि कोकणातल्या काय पावसाची सध्या सीझनच आहे. आता आपण अशी पेट्रोल टाकू. आपण आहे ना आता इंडियन पेट्रोल पंपवर राहिल्या आपल्या मंडणगडच्या. आपल्या गाडीचं आता पेट्रोल टाकतात आपले भाई आपला हे पेट्रोल डार आहे. आपल्या गाडीतला पेट्रोल टाकून आता आपण निघू पानकोटला जायला. पेट्रोल टाकून जाइलेला हो भाई. चला, भाई ने पेट्रोल डाला अपनी गाड़ी में. आपण अभी निकलते. हे बघा, हा आहे पेट्रोल पंप मंडणगडचा, इंडियन ऑइल. कायच मी आता पोचलेलो आहे मंडणगडला. कारण की आवरासा पाऊस पडते की सामनेचं दिसत नाही. स्लो आलो. हे आपलं मंडणगडला चौकातला आहे. हे आहे आपल्या मंडणगडची रिक्षावाल्यांची लाईन. मंडणगड बोलल्यानंतर आपला तालुका पडते. आणि तालुक्याचा बस स्टँड बघायचं आहे ते ही मंडणगड बस स्टॉप. आणि आता ही आतलान लालपरी चाललेली आहे आपली. हे मंडणगडचं एक आमचं मंडणगड तालुका आणि एक छोटंसं सिटी बोलला तरी चालेल. आणि हा बस स्टॉप त्याचा. हे रिक्षावाल्यांची लाईन आहे बघा. आपला मंडणगड बस स्टॉपच्या बाहेर आहे. आणि हे आपला मंडणगड बस स्टॉप. पाणी जमलेलं आहे. हे एस टीवाल्यांना काही फरक पडत नाही. मोठी टायर आहेत. मंडणगड बस स्टॉप. छोटीशी आहेत ना फ्रूटची दुकानं लागतात आपल्या मंडणगडला. आणि हे रिक्षावाले आपल्या मंडणगडचे. हे आपला मंडणगड आहे. सगळी वडापावची लाईन ह्या टायमातला बंद आहेत, सुभाच्या टायमातला असतात. आणि ह्या ही कोंबड्याची दुकानं. हे रोडाचे खड्डे बघा. आपल्या मंडणगडची परिस्थिती बघा. या रोड आहे, ह्या सिटीतले रोड खराब आहेत. तुम्ही मंडणगड रोड सोडला, पानकोटला खालती उतरला पेट्रोल पंपच्या पुढे, ते रोड बेस आहे. खेड साईडला जात आहोत तिकडचं पण रोड बेस आहे. आणि ही आपली लालपरी बघल्या. हे बघा, ते रोडाचा साईडला काम चालू आहे. काय की रोड आता हो पाऊस भात बनणार आहे, कॉन्क्रीट होईल. आणि हे बिल्डिंग बघा मंडणगडचे. आता हो रोड आहे ना, खराब आहे. हा बघा काम चालू आहे. म्हणजे रुंदीकरण होणार आहे रोडाचा. ही JCB लागलेली कामाला. हो बघा, ठीक आहे. अक्सर आपण हाय टाकता आहो, पण बाणकोटच्या येताना हाय टाकता आहो. का गो हाय पेट्रोल पंप नसते त्यांनी मग वापस इंडियन ऑइल पेट्रोल बरोबर जायला लागतं. रोड आपलं चालूच आहे रे, कॉन्क्रीट जबरदस्त रोड आता बनलेला आहे. पुरो पात्र फाट्या पाहून मंडणगडचं घाट. त्या घाटातला आहे ना एक धुवो निघलेलं आहे. आणि काय जबरदस्त व्ह्यू वाटते आपल्या मंडणगड घाटाचं. चला पुऱ्या बघू आपण. की आता आपण बाणकोटला चाललेलो आहोत. हा माझा कोकण, मी हो माझ्या कोकणाचं व्ह्यू.
आणि आपलं घाट हमेशा आहे ना, जशी रोड बनलोय तशी माती हे डोंगर हे परत राहतात. हा डोंगराची सेफ्टी ते काही नाही, तर अल्लाह खैर करे, सगळ्यांची हिफाजत करे जे पण अशी गाड्या चालत आहेत. गाईज आपल्या या घाटातलं आहे ना मंडणगडच्या एक बेस बात काय माहिती आहे, डोंगर किती पण परो आणि परत राहतात, पण त्या डोंगराची माती रोडाची कारेला आपले 2 गारे आपले हे JCB उभेच असतात. हे बघा, हे 24 घंटे उभे असतात. जैसा माती पडली, जैसो डोंगर आयलो खालती ते हे रोड साफ करतात. चला, हा एक बेस आहे, हे रोड चालू राहते. खाली ह्या डोंगराचा, तर डोंगर माझ्या वर नाही हो आणि मी डोंगराच्या खाली नाही जाव, ही एक माझ्या जीवाला काळजी असतो का की मी मंडणगडची बानकोट करे जातो. हिरवीगार झारा आणि डोंगर, त्या डोंगरामधून निघलेला हा रोड मंडणगड टू बानकोट. आपल्या कोकणचो ह्यो जबरदस्त आणि खूबसूरत व्ह्यू बघा. कोकणाची शान हे बैला आहेत जे शेती करायला नेतात, का की आता शेतीचं टाईम चाललेलं आहे. आणि सांगते त्यांच्या मामा. नमस्कार मामा, काय हालता, बरं आहे ना? कुठे गेलेले शेती कराय? झाली? कुठे चरवाय नेलेले? काय नाव आपला? काय बोला? असं कुठलं आपण? कामतवाडी. हा, आणि आतमध्ये तुळशी ही पण तुळशीच. हा, असं बरं आहेत ना तुम्ही? आता कुठे चालला, घरी घेऊन? असं आहे बघा, किती त्या लोकांची मेहनत असते. मी आहे ना आत्ता येऊन मंडणगडशी आहे ना, येण्या टनातला थोपलो. हा टनाशी आहे ना, आपल्या कोकणाचं गाव किती खूबसूरत वाटते ते बघा. ह्यो गाव आहे तुळशी, मंडणगड तालुक्यातलं पडते. मंडणगड सोडल्यानंतर हे तुळशी गाव मिळते. हे आतलान गाव. हे बघा एसटी, कै एसटी आहेत त्या सरळ रोडाने जातात आणि कै एसटी आहेत तो था रोड आहे, त्या रोडाने गावाशी तिकडे बाहेर निघतात. हे बघा, ह्यो आहे तुळशी गाव आणि आपण पण बाहेरच्या रोडाने जात आहोत. इन्शाल्लाह नेक्स्ट टाइम केव्हा आपण आता गावात शिरू यांनी व्हिडिओ दाखवतो ना, किती बेहतरीन आणि खूबसूरत गाव आपल्या कोकणात. तुळशीचा धरण अशाला आता बघा, धरणाला फुल पाणी आहे. या धरण गाईज मी आहे ना पाचरा फाट्यावर पोहोचलो. गाईज तुम्ही आत्ताचा पाचरा फाटो बघा, का की ह्योच पाचरा फाटो आहे ना, पहिले ह्या माणसा थोपाईसाठी पण आवरी भीत होती, का की जंगल होता आणि हा कोण जास्ती हे बियाचा नाही, म्हणजे गाडे जाणारे होते, पण एक जागा होती ना, ती डेंजर जागा वाटायची. तोच पाचरा फाटो आज मी तुम्हाला दाखवत आहे. ह्यो आहे तो पाचरा फाटो. जो रोड आपलं जाते तो पंदिरला जाते. ही बघा, ही आयली गाडी महार मंडणगड पंधेरी मार्गे आयली आणि ह्योच तो पाचरा फाटो आहे. त्या पाचरा फाट्यावर पहिले भीती वाटायची माणसांना आणि आज त्या पाचरा फाट्यावर बघा एक मोठा हार्डवेअरचा खूप मोठा दुकान उघडलेला आहे हार्डवेअरचा. का की पाचरा फाटो पहिलेच आहे ना मोप डेंजर होतो, का की ही चीज मी बघलेलं आहे. हा थोपाईसाठी पण पहिले माणसा व्हीआयची स्टॉप होता, तर स्टॉप सामने तुटलेला आहे. सिंगल रोड होतो, डांबरी रोड होतो, तोच आता ह्यो कॉन्क्रीट रोड ह्यो झालो आहे आणि खालती आपल्या पंधेरला जायला डांबरी जायलेलं आहे. म्हणजे लोकांची भीती निघून गेली, का की आता कोण पण आहे आयला स्टॉपवर पाचरा फाट्यावर तर आरामात राहू शकतायत, का की सामने आवरा मोठा हार्डवेअरचा शॉप उघडलेला आहे. चला आपल्या गाडीसोबत आपण जाऊया. ही आपली गाडी, ह्यो आलेलं मंडणगडची रोड आहे, ह्यो चाललेलं आहे पंधेरला आणि आपण चाललोय ह्या रोडाला बानकोट. चला मग निघूया काहीच आपल्या गाडीसोबत. हिने व्हिडिओ लास्ट पाहत बघा, व्हिडिओ मग बेहतरीन बनलेलो आहे. ओके गाईज, चला आता जाऊया आपल्याला मिळेल देवारला थोडं थोपू आणि डायरेक्ट गाठो आपण
ह्यो कॉन्क्रीट रोड आहे खलास होतोय आणि आपलं डांबरी रोड चालू होते बानकोटला जायसाठी. ह्या जंगलाच्या मनशी रोड आपलो बानकोटला जायसाठी. आता आपण पोचलेले आहो ना देवाडला, पण देवाड सांजून पडलेला यांच्या कारण हे सांजचे वाजलेले 6:30 हिने आपण 6:30ला पोचलो देवाडला. हे देवार. चला आता आपलं पुढचं पर्वत चालू करूया, जाऊया बानकोटला. सांजचा टाईम आहे, आपल्याला मगरीबच्या पहिले पोचायचं आपल्या घरा. ह्यो व्ह्यू बघा, रोडाला धुवं जायलेलं आहे पुरं. हे बघा, हे आपलं कोकणाचं नजारो. काही जबरदस्त व्ह्यू आणि आपल्या सामने दिसतंय ना, ती खारी आहे आपल्या बानकोटची खारी. आणि आपले दोस्त लोक पण मिळले ते बघा. हे पण आहेत, शूटिंग चालू आहे लोकांची. पण काय रे, काय करत होते आहो? फोटो काढता का? बघा व्ह्यूज तैसो मिळलं ना, जबरदस्त वाटतंय ना नजारो. हिने नजारो खाली आपल्या कोकणातच मिळते बघा. फोटो चाललेलं आहे ना, आपलं शूटर पण बघा काय जबरदस्त फोटो काढते. बघा हे आपलं व्ह्यू कोकणाचं. गाईज आपण फायनली पोचलेलो वेशवीला. आणि वेशवीची बुद्धवाडी, ही जी वरच्या साईडला घरं आहेत ना सगळी, ती आहे वेशवी बुद्धवाडी. वेशवीला हे बघा, वेशवीला आपण पोहोचलो. मी पोचलोय आपल्या गावात बानकोटला. आता वाजलेले 7 आणि थोडं कालोख जायलेलो आहे, काय की मगरीबचा टाईम जायलेलो आहे. आणि हे आपलं रोडाला म्हणजे आपल्या घरा जायला आहे ना पुरी उतरण आहे. चला जाऊया आपण आपल्या घरा आता, ह्यो रस्तो धरून. मी माझ्या मोहल्यातला पोचतो. हो, हे आहे माझं मोलो, माझं गाव पीर मोलो. माझी मम्मी माझी वाट बघतायत. हो का, मम्मी वाट बघतायत दरवाजातच बैसत तवा. मम्मीला मी बोललो होतो मम्मी मी येत आहे, ते बघा मम्मी आमची आहे ना दरवाजातला बैसून आहे ना वाट बघते. आम्ही काय वाट बघत होतो? तुम्ही वाट बघत होतो, पाऊस लागतंय, निघलोय घरा पोचशील येशील, आजांचा टाइम झालो होतो, वाट बघता. बघला ह्यो प्यार असते माझ्या म्हणजे आईचो, माझ्या मम्मीचो. चला आल्यानंतर आमच्या आहे बघा रस्त्यातला काही स्विमिंग पूल बनलेलं असतं घरातलं यायसाठी. हो बघा, हे आमची आम्मी. आणि आमच्या आम्मीचं आहे ना हात फ्रॅक्चर झालेलं आहे खांद्यातला. हे आहे ना मम्मीचं हात फ्रॅक्चर झालेलो आहे. तो दुआ करा की आम्मीची जल्दीच रिकव्हरी हो, हड्डी बेगूनच झुरो. की आमच्या आम्मी टेन्शनला असते म्हणजे निजत नाही रात्रभर, की आवरा दुखते. डॉक्टरनी बोललेलं आहे की ह्या वयातलं काय ऑपरेशन पण नाही करू शकत. भरोसा दिलेलं आहे की ह्यांनी तुमचा हात म्हणजे जी हड्डी सरकलेली आहे ती जॉईंट होईल, तुटलेली आहे ती जॉईंट होईल. तर दुआ करा आमच्या आम्मीसाठी
की बेगूनच बेस होणे आमची अम्मी. अम्मे टेन्शन घेऊ नको तू, बेस होशील. हां, इंशाअल्लाह ताला बेस होतो. काही टेन्शन घेण्याची जरूरत नाही. अल्लाह करीम आहे, अल्लाह रहीम आहे. हां, टेन्शन नाही ना घेस, पक्का दुआ करा. दुआ कर. बघा अम्मीला मी बोललो ती मम्मी आमची 3 महिने झाले. 3 महिने झालेत आमच्या अम्मीला. आणि अम्मीला आता बोललो ते अम्मीच्या डोळ्याशी आसवा येतात, का की मम्मीचा हे हाल बघून आम्हाला पण बेस नव्हता. आम्ही पण सगळी टेन्शनला असता. मम्मी काही टेन्शन घेऊन का, बेस वाटेल.